मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या अल्गो ट्रेडिंग मराठी या युट्यूब चॅनलवरती. सो मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अल्गो ट्रेडिंगचं एक सॉफ्टवेअर दिलेलं आणि त्यामध्ये सांगितलेलं की तुम्ही कशा प्रकारे फक्त ₹100 महिन्याला खर्च करून अल्गो ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी रन करू शकता रिअलमध्ये. सो मागचा व्हिडिओ भरपूर लोकांनी पाहिलेला आहे. सो आज मी तुम्हाला घेऊन आलोय की त्या सॉफ्टवेअरच्या मदतीने लाईव्ह ट्रेडिंग कशा प्रकारे करायची. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या त्या सॉफ्टवेअरवरती जाऊन ब्रोकर अटॅच करायला शिकवणार आहे. ब्रोकर अटॅच करायला शिकवल्यानंतर एक स्ट्रॅटेजी बनवणं शिकवणार आहे. स्ट्रॅटेजी बनल्यानंतर ती स्ट्रॅटेजी लाईव्हमध्ये आपण इम्प्लिमेंट करणार आहोत आपल्या अकाउंटमध्ये. ठीक आहे. आता हा जो व्हिडिओ आहे म्हणजे लाईव्हमध्ये इम्प्लिमेंटेशन करण्याचा व्हिडिओ, हा ऑलरेडी माझ्याकडे होता, रेकॉर्डेड व्हिडिओ होता. मी लाईव्ह मार्केटमध्ये करून ठेवलेला होता. सो तो मी तुमच्यासमोर इथे अटॅच सुद्धा करणार आहे. सो हा सेशन व्हिडिओ संपूर्ण बघा. इथे तुम्हाला त्या अल्गो टेस्टच्या सॉफ्टवेअरवरती प्रॅक्टिकली अल्गो ट्रेडिंग कशा प्रकारे करायचं सर्व नॉलेज भेटणार आहे. ओके. स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी शिकून घ्यायला सुरुवात करूया. जाऊया आता आपण आपल्या त्या सॉफ्टवेअर वरती. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा. पहिलीच लिंक आहे ह्या सॉफ्टवेअरची. त्या लिंकने तुम्ही त्या लिंकवर जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुमच्यासमोर अशी स्क्रीन ओपन होईल. लक्षात घ्या, डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवरून तुम्ही अकाउंट जर ओपन केलात तर तुम्हाला बॅक टेस्टिंगसाठी 25 क्रेडिट सुद्धा फ्री भेटत आहेत. प्लस माझ्या ज्या स्ट्रॅटेजीज असतील त्या मी तुमच्यासोबत फ्रीमध्ये शेअर करणार. सो एका क्लिकवरती ते तुमच्या अकाउंटमध्ये ऍड होऊ शकतात. सो हे सर्व बेनिफिट्स आहेत ते तुम्हाला भेटणार आहेत. आता एकदा का तुम्ही लिंकवरती क्लिक केलं की तुमच्यासमोर अशी स्क्रीन ओपन होईल. तिकडे तुम्ही जर अकाउंट ऑलरेडी नसेल तर फोन नंबर वगैरे टाकून करून घ्या. किंवा तुम्ही जर ऑलरेडी इथे आपल्या लिंकने अकाउंट ओपन केलात तर डायरेक्टली तुम्ही लॉग इन वरती जाऊन जे आहे ते तुमच्या अकाउंटवरती इझिली अगदी सोप्या पद्धतीने लॉग इन करू शकता. ठीक आहे. सो आता माझं ऑलरेडी इथे अकाउंट आहेच. सो त्यामुळे मी काय करतो, त्यामुळे मी माझं अकाउंट इथे लॉग इन करून घेतो. ओके. इथे बघा माझं अकाउंट या ठिकाणी ऑलरेडी लॉग इन झालेलं आहे. आता मी माझी जी विंडो आहे ना ती थोडीशी इथे खाली घेतो. माझा जो फेस आहे थोडासा इथे खाली घेतो. ठीक आहे. इथे खाली घेण्याचं रिझन म्हणजे इथे राईट कॉर्नरला बघा. राईट कॉर्नरला तुम्हाला क्रेडिटचा ऑप्शन दिसतोय. दिसतोय क्रेडिटचा ऑप्शन, तिकडे दिसतंय 0. सो लक्षात घ्या, तुमचं अकाउंट जर नवीन आहे तुम्हाला ऑब्विसली क्रेडिट इथे 0च दिसणार आहे. क्रेडिट तुम्हाला ह्याचा उपयोग काय आहे हे आता आपण शिकून घ्यायला सुरुवात करू. ठीक आहे. सो सगळ्यात पहिली गोष्ट, इथे क्रेडिट 0 दिसतंय हरकत नाही. इथे तुम्हाला बॅक टेस्टिंगचा ऑप्शन दिसतोय. हे बाकीचे ऑप्शन सर्व सोडून द्या, ह्याच्याकडे लक्ष नका देऊ. मी तुम्हाला एक एक करून सर्व शिकवणार. पण सुरुवात आपण करणार आहोत क्रेडिट आणि बॅक टेस्टिंग पासून. तर मी तुम्हाला ना फक्त एकदा बॅक टेस्टिंग वरती घेऊन जातो. ओके. बॅक टेस्टिंग वरती जेव्हा मी तुम्हाला नेतोय ना तेव्हा इथे बघा, तेव्हा तुम्हाला काय दिसतंय, बॅक टेस्टिंग रिमेनिंग 25 आणि क्रेडिट्स परत एकदा 0. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची, बॅक टेस्टिंग 25चा अर्थ काय, की तुम्ही इथे समजा एखादी स्ट्रॅटेजी बॅक टेस्ट केलात, एखादी स्ट्रॅटेजी समजा तुम्ही इथे बॅक टेस्ट केलात 1 वर्षासाठी, तर तुमचा 1 क्रेडिट खर्च होतो. सो इन शॉर्ट तुम्ही अशा 25 स्ट्रॅटेजीज 1 वर्षासाठी बॅक टेस्ट करू शकता. 1 वर्षासाठी म्हणजे 1 वर्षाची, मागील 1 वर्षाची बॅक टेस्टिंग करू शकता फ्रीमध्ये. जेव्हा तुम्ही आपल्या अंडर अकाउंट ओपन करता आपल्या लिंकने तर तुम्हाला बेनिफिट भेटतोय. ठीक आहे. सो हे 25 क्रेडिट्स तुमच्याकडे ऍड होतात. हे आहेत बॅक टेस्टिंगचे क्रेडिट्स. आणि इथे तुम्हाला ओव्हरऑल क्रेडिट दिसत आहे 0. त्यांचा उपयोग तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता सगळ्यात पहिलं आपण इथे बघून घ्यायचं आहे की आपण जे आहोत आता आपली स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करण्यासाठी लाईव्ह मार्केटमध्ये मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये करून दाखवणार. सो ती इम्प्लिमेंट करण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे. ओके. असंच तर आपण फ्रीमध्ये नाही करू शकत. मी तुम्हाला म्हटलंय की ₹100 दर महिन्याला तुम्ही ₹100 खर्च करून दर महिन्याला तुम्ही एक स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला ना ह्या सॉफ्टवेअरवरती क्रेडिट्स बाय करावे लागतात. हे जे तुम्हाला क्रेडिट्स इथे 0 दिसत आहेत ते बाय करावे लागतात. सो ते कसे बाय करायचे शिकून घेऊया. त्याचे काही टर्म्स अँड कंडिशन आहेत तेही शिकून घेऊया. ठीक आहे. आता त्याआधी मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही गेलात तर अल्गोची संपूर्ण प्लेलिस्ट अवेलेबल आहे. ओके. अल्गोची संपूर्ण प्लेलिस्ट अवेलेबल आहे. सो आता मला सांगा, हे अल्गोच्या संपूर्ण प्लेलिस्टमध्ये आपण जे सॉफ्टवेअर यूज करायचो आधी अल्गो रूमचं, त्याचे सबस्क्रिप्शन चार्जेस किती होते मला कमेंटमध्ये सांगा. बऱ्याच जणांनी सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे. ते पण चांगलं सॉफ्टवेअर आहे, नो डाऊट. आपण तेही यूज करतो. सो एक अप्रॉक्सिमेटली एक ₹1500 किंवा ₹1700 पर मंथच्या आसपास त्याचे सबस्क्रिप्शन चार्जेस होते. ओके. 1500 ते ₹1700 तुम्हाला भरावे लागायचे दर महिन्याला. पण इथे तुम्हाला जो क्रेडिट्स तुम्ही बाय करायला जाता, ह्या अल्गोटेशच्या सॉफ्टवेअरवरती तुम्हाला तुम्ही क्रेडिट्स बाय करायला शिकवतो. कारण की स्ट्रॅटेजी प्रॅक्टिकली रन करण्यासाठी क्रेडिट्स गरजेचे आहेत. सो मी क्रेडिट्सवरती क्लिक करतो. क्रेडिट्सवरती क्लिक केल्यानंतर मला माझं नाव वगैरे आणि सर्व इथे 0 येते. सो आता मला हे क्रेडिट्स बाय करायचे. सो इथे बाजूला ऑप्शन आहे प्राइसिंग. दिसतोय सर्वांना ऑप्शन प्राइसिंग. त्या प्राइसिंग वरती मी जातो.
प्राइसिंग वरती मी एकदा क्लिक केलं की काय आलेलं लक्षात घ्या. प्राइसिंग वरती क्लिक केल्यानंतर माझ्या समोर सर्व पॅकेजेस आले. पहिला पॅकेज आहे 499 वाला, ज्यामध्ये मला 500 क्रेडिट्स भेटणार. सेकंड आहे 999, थर्ड आहे 2499 आणि फोर्थ आहे 5999. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा 499 रुपयाचा म्हणजे 500 रुपयाचा हा पॅकेज बाय कराल ना, तेव्हा तुमच्या अकाउंटमध्ये 500 क्रेडिट्स दिले जातील. बरं, हे क्रेडिट्स असं नाही की महिन्याभरामध्ये एक्सपायर होणार, हे तुमचे क्रेडिट्स तुम्ही कधीही वापरू शकता. ठीक आहे, म्हणजे हा पॅकेज असा नाहीये की तुम्ही 1500 रुपये द्या आणि 1 महिन्यालाच वापरा किंवा 1700 रुपये द्या 1 महिन्याला वापरा आधीच्या सॉफ्टवेअर प्रमाणे. हे तुम्ही 500 रुपये, समजा तुमची पहिली स्टेप काय की इथे यायचं 500 रुपीजचे म्हणजे 499 रुपयाचे क्रेडिट्स बाय करायचे, जेणेकरून तुमच्या अकाउंटमध्ये 500 क्रेडिट्स ऍड होतील. आता 500 क्रेडिट्स ऍड झाले ना, तर ह्या 500 क्रेडिट्स मधल्या समजा तुम्हाला एक स्ट्रॅटेजी रन करायची आहे, तर 100 क्रेडिट्सने तुम्ही एका महिन्यासाठी एक स्ट्रॅटेजी रन करू शकता. म्हणजे इन शॉर्ट 100 रुपयात तुम्ही 1 महिना एक स्ट्रॅटेजी रन करू शकता. ठीक आहे, पुढच्या महिन्यात समजा तुम्हाला सेम स्ट्रॅटेजी रन करायची आहे, तर ह्या 500 मधले परत 100 क्रेडिट्स तुमचे यूज केले जातील. म्हणजे 500 रुपयाचं तुम्ही जर एकदा बाय केलात, तर हे तुम्ही पुढचे 5 महिने वापरू शकता. असं नाही की दर महिन्याला 500 रुपयाचं घ्यायचं. तुम्ही जे एक स्ट्रॅटेजी रन करताय 1 महिन्यासाठी, तर 100 रुपये दर महिना अशा प्रमाणे हे 500 रुपये तुम्ही एकदाच घेतला तर 5 महिने यूज करा. समजा तुम्ही 2 स्ट्रॅटेजी रन करताय, तर 200 रुपये तुम्हाला पर महिन्याला लागतील. म्हणजे जे सॉफ्टवेअर आपण आधी यूज करायचो 1500-1700 रुपये, त्याच्या तुलनेत ते फार जास्त कमी आहे. इकडे तुम्ही महिन्याच्या 5 स्ट्रॅटेजी जरी केल्यात ना, तरी पर स्ट्रॅटेजी 100 प्रमाणे तुमचे 500 रुपयेच जाणार आहेत. तुम्ही जेवढं वापराल तेवढं तुम्हाला द्यायचं इन शॉर्ट. असं नाही की तुम्ही वापरता एकच स्ट्रॅटेजी आणि देताय 1000 रुपये वगैरे. प्लस ह्याची काही व्हॅलिडिटी नाहीये, हे तुम्ही कधीपर्यंतही वापरू शकता. क्लिअर आहे? तुम्हाला जो पॅकेज हवा तो तुम्ही घ्या. समजा तुम्हाला वाटते 500 रुपये मी खर्च करतो, 500 क्रेडिट्स येतील, त्यानंतर मी ते वापरायला सुरुवात करेन. सो ही आहे पहिली स्टेप. अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला जर लाईव्ह मध्ये अल्गो इथे रन करायचा आहे, लक्षात घ्या, लाईव्ह मध्ये अल्गो रन करायचा आहे, तर तुम्हाला हे क्रेडिट्सचा एखादा पॅकेज तुमच्या हिशोबाने बाय करावा लागेल. ठीक आहे, सो इथे तुम्ही सिंपल बाय क्रेडिट्सवर जायचं. बाय क्रेडिट्सवर गेल्यानंतर तुमचं स्टेट्स वगैरे टाका, महाराष्ट्र आपली स्टेट आहे टाका, डिटेल्स टाका, UPI वगैरे कोणत्याही माध्यमातून तुम्ही पेमेंट करून पेमेंट केलं की या ठिकाणी 500 क्रेडिट्स तुमच्या अकाउंटमध्ये दिले जातील. जो इथे 0 दिसतोय ते तुमच्याकडे 500 क्रेडिट्स जे आहेत ते या ठिकाणी तुम्हाला दिले जातील. आता एकदा का तुमच्या अकाउंटला 500 क्रेडिट्स आले, तर माझ्याकडे अजून एक अकाउंट आहे ज्यात माझ्याकडे 500 क्रेडिट्स आहेत, मी घेऊन ठेवलेले. सो ते मी थोड्या वेळाने लॉग इन करेन, तुम्हाला ते दिसेलच. पण सध्या हे मी फ्री अकाउंट ओपन केलं एक नवीन तुम्हाला दाखवण्यासाठी की कसं दिसतं. क्लिअर आहे? हा झाला एक विषय. त्यानंतर सेकंड थिंग, हाऊ टू ऍड ब्रोकर. ब्रोकर कशा प्रकारे ऍड करायचा, किती लोकांना शिकायचंय. पहिली स्टेप काय आहे की तुम्ही क्रेडिट्स विकत घ्या. सेकंड काय, तुम्हाला ब्रोकर तर अटॅच करावा लागेल ना. लाईव्ह ट्रेडिंग करायचे जे मी तुम्हाला आता करून दाखवणार, तर ब्रोकर तर अटॅच करावा लागेल. सो आता परत एकदा स्क्रीन मी थोडीशी खाली घेतो आणि या ठिकाणी बघा, इथेच ऑप्शन आहे ब्रोकर सेटअप. दिसला ब्रोकर सेटअपचा ऑप्शन, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे. ब्रोकर सेटअप वरती क्लिक केल्यानंतर मला येत आहे की एकही माझा ब्रोकर इथे ऍड नाही आणि मी या ठिकाणी एक ब्रोकर ऍड करू शकतो फ्रीमध्ये. एका अकाउंटमध्ये मी एक ब्रोकर फ्रीमध्ये ऍड करू शकतो. मल्टिपल करायचे असेल तर काय करायचं हे आपण पुढे पुढे जाऊन बघू. सध्या आपल्याला काही एका ब्रोकरवरती फोकस करायचा आहे. सो एक ब्रोकर मी इथे फ्री ऑफ कॉस्ट ऍड करू शकतो. सो अगदी सिंपल प्रोसेस आहे. म्हणजे आतापर्यंत मी जेवढे अल्गो सॉफ्टवेअर वापरले त्याच्यामधली अगदी सिंपल प्रोसेस आहे इथे ब्रोकर ऍड करणं ही. ठीक आहे, काय करायचं इथे बघा, इथे तुम्हाला ऑप्शन आहे सेटअप नाव. दिसतंय ब्रोकर सेटअपला आला, सेटअप नाव. सेटअप नाव वर मी क्लिक केली. सेटअप नाव वर क्लिक केल्यानंतर माझ्याकडे कोणता ब्रोकर मला ऍड करायचा आहे. सो आता मला ऑब्विसली ऍड करायचा आहे धन ब्रोकर. सो मी काय करणार, इथे धन सर्च करेन किंवा खाली येईन, इथे बघा धन ब्रोकर ऑलरेडी आहे. क्लिअर आहे? धन या ब्रोकरकडे मला ट्रेडिंग करेल. तुमचं धनवरती अकाउंट नसेल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधून तुम्ही धनमध्ये अकाउंट ओपन करून घेऊ शकता. तुम्हाला तिकडे आपला ऑप्शन सेलिंगचा ऍडव्हान्स कोर्स फ्रीमध्ये भेटतोय. ओके, आता इथे मला सेटअपचा ऑप्शन आहे. किती सिंपल आहे मी तुम्हाला सांगतो. धन मध्ये क्लिक करा, सेटअप वरती क्लिक करा. सेटअप मध्ये क्लिक केलं, त्यानंतर सेटअप मध्ये क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही धनच्या अकाउंटचा नंबर आहे तो इथे येईल. क्लिअर? धनच्या अकाउंटचा जो काही तुम्हाला नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. ठीक आहे, या ठिकाणी येईल सुद्धा किंवा तुम्हाला इथे टाकावं लागेल. समजा तुमच्या धनचा अकाउंटचा काहीही अटॅच नंबर असेल तर तुम्हाला इथे टाकावं लागेल. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा क्लायंट आयडी टाकावा लागेल. ठीक आहे, धनच्या अकाउंटचा अटॅच नंबर आणि क्लायंट आयडी, किंवा तुमचं नाव टाका सरळ आणि क्लायंट आयडी. आता
आता माझं इथे ऑलरेडी सेव्ह असल्यामुळे ते ऑटोमॅटिकली इथे आलेलं आहेच. हा धनचा क्लायंट आयडी तुम्हाला कुठे भेटणार? धनच्या अकाउंटला जायचं. इथे बघा, हे तुमचं धनचं अकाउंट ओपन आहे. इथे तुम्हाला ह्या राईट कॉर्नरला क्लिक करून माय प्रोफाईलवर जायचं आहे. ठीक आहे, धनच्या अकाउंटला गेलात, राईट कॉर्नरला क्लिक करून माय प्रोफाईलवर जावा. इथे तुम्हाला तुमचा क्लायंट आयडी दिसतो. एकदम स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगतो. इथे तुम्हाला तुमचा क्लायंट आयडी दिसतो, तो कॉपी करा आणि तो कॉपी करून तुम्हाला ब्रोकर सेटअपला येऊन इथे टाकायचा. आता माझा ऑलरेडी इथे सेट असल्यामुळे मी तो परत परत टाकत बसत नाही. आणि ऍड धन करायचं. झालं तुमचं अकाउंट इथे अटॅच. एवढीच प्रोसेस आहे. तुमचं इथे नाव टाका किंवा तिथे नंबर टाका. ओके, पहिल्या स्टेपमध्ये काय नाव नंबर जे काय असेल ते टाका. त्यानंतर तुमचा क्लायंट आयडी टाका, तुमचं अकाउंट अटॅच झालं. ओके, अकाउंट अटॅच झाल्यानंतर तुम्हाला हे लॉग इन करावं लागेल, कारण की आपण पहिल्यांदा अटॅच करतोय. सो कोणत्याही अल्गोमध्ये तुम्हाला रोज सकाळी इथे लॉग इन करावं लागतं, कारण की रात्री प्रत्येक ब्रोकरची एपीआय ऑटोमॅटिकली रिसेट होतात. सो सर्व अल्गो लॉग आउट होतात. सो इथे लॉग इनवर क्लिक करा. ओके, आता लॉग इनवर क्लिक केल्यानंतर मी माझं अकाउंट इथे लॉग इन करून घेतो. ठीक आहे, तुमच्यासमोर मी इथे लॉग इन करून घेतो. ओके, सो आता इथे स्क्रीन थोडीशी पॉज करून जे आहे ते मी लॉग इन करतो फटाफट. ओके, झालं लॉग इन. काय केलं मी, फक्त माझा नंबर टाकला, माझा पिन टाकला, माझं अकाउंट लॉग इन झालं. ओके, अकाउंट माझं ऑलरेडी लॉग इन इथे झालेलं आहे. सो आता आपण जाऊया परत एकदा अल्गो टेस्टच्या मेन सॉफ्टवेअरवरती. इथपर्यंत कळलं, दोन गोष्टी कळल्या तुम्हाला. आतापर्यंत मी तुम्हाला पहिली गोष्ट समजावली, क्रेडिट कसं बाय करायचे, क्रेडिट का बाय करायचे. सेकंड थिंग, ब्रोकर कसं अटॅच करायचं. ब्रोकर अटॅच करणं ही 1 मिनिटाची प्रोसेस होती फक्त. दोन गोष्टी झाल्या. आता आता आपण जाऊया लाईव्ह ट्रेड टाकण्याकडे. ठीक आहे, आता मी तुम्हाला दाखवणार आहे लाईव्ह ट्रेड टाकून. लाईव्ह ट्रेड कसा टाकायचा हे मी तुम्हाला समजवणार आहे. पण त्याआधी मी एक काम करतो. आता मी तुम्हाला जसं बोललो की माझं दुसरं अकाउंट आहे, सो ते मी इथे लॉग इन करतो, कारण माझ्या ह्या अकाउंटमध्ये तर क्रेडिट्स नाही आहेत. पण मी माझ्या दुसऱ्या अकाउंटमध्ये क्रेडिट्स ऑलरेडी बाय केलेले आहेत. सो परत परत मी इथे ते क्रेडिट्स बाय नाही करत. जे ऑलरेडी आहे तेच यूज करेन. सो एकच काम करतो, इथे थोडंसं रिफ्रेश करून जे आहे माझं सेकंड अकाउंट मी या ठिकाणी लॉग इन करून घेतो. ओके, इथे बघा माझं सेकंड अकाउंट लॉग इन झालं आणि इथे माझे 500 क्रेडिट्स तुम्हाला दिसत आहेत. मी जसं तुम्हाला बोललो की सेकंड अकाउंटमध्ये मी 500 क्रेडिट्स बाय केलेले आहेत. सो ते तुम्हाला या ठिकाणी दिसते. ओके, आता मी फर्स्ट अकाउंट यासाठी दाखवलेलं की तुम्हाला ब्रोकर सेटअप आणि क्रेडिट्सचं समजवायला पाहिजे म्हणून. आता मी काय करतो, आता मी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये स्ट्रॅटेजी कशी टाकायची हे शिकवतो. काय करायचं लक्षात घ्या. इथे बघा, ह्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसतोय. या ठिकाणी एक ऑप्शन दिसतोय तुम्हाला, तिथे क्लिक करायचे. इथे क्लिक केलात की तुम्हाला तुमच्या सेव्ह स्ट्रॅटेजी सगळ्या दिसतात. आता मी तुम्हाला सर्व नवीन करूनच दाखवणार आहे. सो हे सगळं सोडा आणि इथे तुम्हाला ऑप्शन आहे बघा बॅक टेस्टचा. बॅक टेस्टवरती क्लिक करा. बॅक टेस्टवरती ऑप्शन आला क्रिएट स्ट्रॅटेजी. सो मी आता काय केलं, मी क्रिएट स्ट्रॅटेजीवरती गेलो. आता इथे मी आलेलो आहे बॅक टेस्टिंग वरती, बट मी तुम्हाला इथे स्ट्रॅटेजी क्रिएट करून दाखवेन. सोपी स्ट्रॅटेजी. मी तुम्हाला फक्त एक एक्झाम्पल देणार आहे की लाईव्ह मार्केटमध्ये हा अल्गो कसं काम करतो, लाईव्ह मार्केटमध्ये अल्गो ट्रेड कसा करायचा, म्हणून एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला एक सोपा काहीतरी एक. आता मार्केट लाईव्ह आहे, जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करतो ना तो मार्केट लाईव्ह आहे. सो एक छोटीशी काहीतरी स्ट्रॅटेजी तुम्हाला एक बनवून दाखवतो फटकन. ठीक आहे, आता ह्या अल्गो टेस्टवरती स्ट्रॅटेजी कशी बनवायची हे मी ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलला व्हिडिओमध्ये शिकवलंय. अल्गो टेस्टच्या सॉफ्टवेअरवरती स्ट्रॅटेजी कशी बनवणार हे आपण ऑलरेडी शिकवलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तो नक्की बघून घ्या. ओके, अल्गो टेस्टवरती मी एक सेपरेट प्लेलिस्ट बनवणार आहे. सो अल्गो टेस्टच्या प्लेलिस्टची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला तो व्हिडिओही भेटून जाईल. ठीक आहे, आता इथे बघा इंडेक्समध्ये मला समजा निफ्टीमध्ये स्ट्रॅटेजी करायची. आता मी थोडंसं फास्ट सांगेन तुम्हाला, कारण की मी ऑलरेडी स्ट्रॅटेजी क्रिएट करायला शिकवली आहे एकदा. ओके, निफ्टीमध्ये क्रिएट करणार, इंट्राडे करणार, कॅश मार्केटच्या नुसार माझी स्ट्रॅटेजी व्हावी आणि स्क्वेअर ऑफ जे आहे ते मी कम्प्लीट करणार, पार्शियल नाही. ठीक आहे, स्क्वेअर ऑफ पार्शियल, सॉरी स्क्वेअर ऑफ कम्प्लीट स्ट्रॅटेजी इंट्राडे एंट्री टाइम. आता मला तुम्हाला ना लाईव्ह मार्केट आहे, सो लाईव्ह मार्केटमध्ये एक अशी एक डेमो द्यायचा आहे फक्त एंट्री तुम्हाला ट्रेड करून. सो आता समजा मी जेव्हा व्हिडिओ शूट करतो तेव्हा वाजलेले 2:15च्या आसपास. सो मार्केट बंद व्हायला आलेलं आहे. सो मी असं टाकतो की एक 3:21 माझा ट्रेड व्हावा, तुमच्या समोर लाईव्ह ट्रेड व्हावा म्हणून असं टाकतोय. 3:21ला एंट्री, 3:23ला एक्झिट. आता मी अशी स्ट्रॅटेजी बनवतोय जी तुम्हाला 3:21ला एंट्री आणि 3:23ला एक्झिट देतोय. लक्षात घ्या, अशी कोणतीही स्ट्रॅटेजी अस्तित्वात नाही. मी तुम्हाला फक्त डेमो दाखवतोय की लाईव्ह मार्केटमध्ये कसं ट्रेड करायचंय.
आता उद्या तुम्ही जाऊन 3:21 आणि 3:23 स्ट्रॅटेजी रन करा. फक्त डेमो दाखवते की हे सॉफ्टवेअर कसं चालतंय. क्लिअर आहे. आता 3:21 3:23 झालं, कम्प्लीट झालं. ओके, काय करायचंय मला स्ट्रॅटेजीमध्ये, काय करायचंय, बाईंग करायचं आहे कॉल. ठीक आहे, कॉल बाय करायचा आहे ऍट द मनीचा. तुम्हाला इन द मनी, आउट ऑफ द मनी जे काय हवं असेल ते स्ट्राईक टाईप ऍट द मनी टाकलं. मी ते कॉल आणि पुट दोन्ही बाय करू शकतो, बट आता मला परत परत ते नाही करायचंय. सो मी एक काम करतो, फक्त ऍट द मनीचा पुट बाय करतो. चला, कॉल पण नको, ऍट द मनीचा पुट बाय करतो आणि ऍड लेग करतो. ठीक आहे, एकच लेग मला घ्यायचा आहे कारण की मी डेमो देतोय. जास्त लेग घेतले तर परत त्याच्यामध्ये नुकसान जास्त होईल, ब्रोकरेज जास्त लागेल वगैरे. सो मी डेमो, तुम्हाला समजा 2 लेग करायचे, 2 लेग करू. चला, ऍट द मनीचा पुट आणि ऍट द मनीचा कॉल. ठीक आहे, इथे बघा, पुट ऍट द मनीचा आणि कॉल ऍट द मनीचा दोन्ही बाय केले. इथे येऊन तुम्ही ओव्हरऑल स्टॉप लॉस लावू शकता. किती स्टॉप लॉस पाहिजे तुम्हाला? मॅक्झिमम लॉस मला पाहिजे ह्या स्ट्रॅटेजीमध्ये समजा 500 रुपये, 1000 रुपये, जे काय असेल ते. मी हे नाही लावत कारण की मला स्ट्रॅटेजी तुम्हाला टायमिंगला रन करून दाखवायचे. त्यामुळे समजा मी 200 रुपये लॉस लावला आणि 200 रुपये लॉस लगेच झाला तर स्ट्रॅटेजी फटकन एक्झिट होणार. सो म्हणून हे नाही टाकत, टार्गेट पण नाही टाकत, तुम्ही टाकू शकता ऑब्विसली. आता हे मी ऑलरेडी तुम्हाला सगळं करून दाखवले. त्यानंतर खाली या, सेव्ह स्ट्रॅटेजीचा ऑप्शन आहे, स्ट्रॅटेजी सेव्ह करा. ठीक आहे, स्ट्रॅटेजीला नाव द्या डेमो, डेमो 3 PM. ठीक आहे, डेमो 3 PM टाक, काही नाव तुम्ही देऊ शकता. आता स्ट्रॅटेजी झाली सेव्ह. आता ही आपल्याला बॅक टेस्ट वगैरे काय करायची नाही कारण अशी कोणती स्ट्रॅटेजी अस्तित्वातच नाहीये. ठीक आहे, आता काय करायचं, सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला इथे परत अल्गो टेस्टला जावा आणि सेव्ह स्ट्रॅटेजीवर क्लिक करा. अल्गो टेस्टला जाऊन इथे सेव्ह स्ट्रॅटेजीवर क्लिक केलीत की तुम्हाला इथे बघा स्ट्रॅटेजी दिसली, इथे डेमो 3 PM दिसते सर्वांना. डेमो 3 PM वरती क्लिक करायची. डेमो 3 PM वरती क्लिक केल्यानंतर जे आहे ते आता तुम्हाला ना ही स्ट्रॅटेजी डायरेक्टली लाईव्ह मार्केटमध्ये एक्झिक्यूट करायची आहे. सो हे सर्व तुम्हाला समजलं, स्ट्रॅटेजी कुठे दिसते वगैरे. ओके, आता मी काय करतो, अल्गो टेस्टला परत जातो आणि इथे मला ऑप्शन आहे बघा, अल्गो ट्रेड दिसतोय सर्वांना. ह्या अल्गो ट्रेड वरती मी क्लिक करतो आणि इथे आहे सेकंड बघा, न्यू. अल्गो ट्रेड वर क्लिक केलं, अल्गो ट्रेड न्यू वर क्लिक केलं, आलं. आता या ठिकाणी जे आहे ते माझी स्ट्रॅटेजी मला डायरेक्टली टाकायची आहे. मग जी मी स्ट्रॅटेजी सेव्ह केली ना ती इथे दिसते बघा. अल्गो ट्रेड मध्ये मी आलो, जी स्ट्रॅटेजी सेव्ह केली ती खाली दिसते बघा. त्याच्यामध्ये मी काय करणार, त्याच्यामध्ये मी सेटअप एक्झिक्युशन करणार. ओके, त्याच्यामध्ये मी सॉरी ऍक्टिव्हेट वर क्लिक करणार. स्ट्रॅटेजीला आलो, ऍक्टिव्हेट वर क्लिक केली. ऍक्टिव्हेट वर क्लिक केल्यानंतर इथे सर्व आहे, सेव्ह आणि ऍक्टिव्हेट केलं, ऍक्टिव्हेट ऑन वन ब्रोकर केलं. ठीक आहे, फक्त ऍक्टिव्हेट वर क्लिक केली. आता इथे आलं रेडी टू डिप्लॉय, आलं रेडी टू डिप्लॉय. सो इथे मी काय करणार, सिम्पली ऑलरेडी माझी डिप्लॉय झाली. ओके, रेडी टू डिप्लॉयड आणि ऑलरेडी माझी डिप्लॉयड झालेली आहे बघा. मी ऍक्टिव्हेट जर केली ना ती स्ट्रॅटेजी डिप्लॉयड होते. म्हणजे रोज सकाळी येऊन तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही पहिलं म्हणजे इथे लॉग इन करायचं कारण की रोज सकाळी तुमचं ते लॉग आउट होणार. सो रोज सकाळी 8:30 पावणे 9च्या दरम्यान लॉग इन करायचं, अल्गो ट्रेडवर जायचं, ऑल स्ट्रॅटेजीवर क्लिक करायचं, इथे स्ट्रॅटेजी दिसणार, इथे ऍक्टिव्हेटवर क्लिक करायचं, स्ट्रॅटेजी डिप्लॉय होणार. ठीक आहे, अशा प्रकारे आता बघा, फॉर एक्झाम्पल 3:21 झाले. ठीक आहे, 3:21 झालेली आहेत घड्याळामध्ये. सो आता आपण आपल्या धनच्या अकाउंटमध्ये जाऊन बघूया झालंय का एक्झिक्यूट. इथे बघा, स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट झालेली आहे. 1 मिनिट, मी इथे एन जो आहे तो हाईड केलेला आहे म्हणून तुम्हाला हाईड दिसतं. 1 मिनिट. ओके, इथे बघा, स्ट्रॅटेजी झाली एक्झिक्यूट. 3:21 बरोबर स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट झाली. किती वाजले हे तुम्हाला दाखवतोय, थोडासा माझा आयकॉन खाली घेतो. इथे बघा किती वाजलेत, 3:21 झालेली आहेत. धनमध्ये तुम्हाला हे दिसतंय. सो ही स्ट्रॅटेजी माझी रनिंग आहे. हा जो ट्रेड होता हा सकाळी मी असाच ट्राय केलेला अल्गोनुसारच, म्हणजे याच सॉफ्टवेअरमध्ये येऊन अल्गोनुसार ट्राय केलेला. सो ते तुम्ही नका बघू, प्रॉफिट लॉस जो काय असेल तो. पण आता इथे आपलं इथे लक्ष पाहिजे, तो जे मी स्ट्रॅटेजी टाकलेली की ऍट द मनीचा कॉल आणि पुट मला बाय झाला पाहिजे. स्ट्रॅटेजी काय होती, 3:21 बाय झाला पाहिजे, 3:23 एक्झिट झाला पाहिजे. सो 3:23 बघूया. आता 1 मिनिट आहे, 3:23 बघूया ऑटोमॅटिकली एक्झिट होते का. सो ह्या व्हिडिओचं तुम्हाला महत्त्व समजलं. ह्या व्हिडिओ मी तुम्हाला अशासाठीच, हा लाईव्ह ट्रेडिंग मी तुम्हाला अशासाठीच दाखवतोय की लाईव्ह मार्केटमध्ये हा अल्गो कसं काम करतो हे तुम्हाला समजण्यासाठी. सो तुमच्यासमोर मी काय केलं, स्ट्रॅटेजी क्रिएट केली, त्यानंतर अल्गो ट्रेडमध्ये गेलो, स्ट्रॅटेजी रेडी टू ऍक्टिव्हेट केली. ठीक आहे, रेडी टू ट्रेड केल्यानंतर ते डायरेक्टली त्याच्या टायमिंगला ट्रेड झाली. समजा याचे टायमिंग असतात 3:25, तर 3:25 ती ऑटोमॅटिकली एक्झिक्यूट झाली असती. समजलं सगळं. समजा सकाळी मी एखादी स्ट्रॅटेजी टाकली त्या टायमिंगला आणि फक्त ब्रोकर माझा ऑन जरी केला ना, रोज सकाळी मला लॉग इन करावं लागणार.
जसं आपण आधीच्या सॉफ्टवेअरमध्ये करायचो. तसं जरी केलं की तुमची स्ट्रॅटेजी ते ऑटोमॅटिकली डिप्लॉय होते. क्लिअर आहे? आता 3:23 झाले. मी बघूया एक्झिट होते का. दोन्ही ट्रेड एक्झिट झाले पाहिजे. एक 50-60 रुपयाचा मला लॉस चालू आहे. सो इथे बघा 3:23 ला बरोबर एक्झिट होते का बघून घेऊया आपण. इथे बघा एक्झॅक्ट 3:23 ला एक्झिट झाला. 25,050 25,000 कॉलपुट बाय सेल झालेले एक्झिट झाले. एक 31 रुपयाचा लॉस झाला मला स्ट्रॅटेजीमध्ये. सो अशा प्रकारे जे आहे हे अल्गो काम करतो. एकदम डॉट टू डॉट काम करतो. 3:21 ला एक्झिक्यूटचा एक्झिक्यूट, एक्झिटचा एक्झिट. सेम तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस इथे पण दिसतो. आता ऍक्च्युली मी तुम्हाला सकाळी जसं बोललो, मी ऑलरेडी एक स्ट्रॅटेजी ट्राय केलेली. सो तिचा लॉस पण इथे ऍड झालाय. सो तुम्हाला या ठिकाणी दिसतो की दिवसभराचा तुम्हाला किती प्रॉफिट अँड लॉस आहे. क्लिअर आहे? सो इथे बघा आता ह्या ठिकाणी समजा मी एक 2-4 स्ट्रॅटेजी तयार केल्या. क्लिअर? समजा ही HTBTची स्ट्रॅटेजी आहे. समजा मला ही डिप्लॉय करायचं. मी काय करेन, डिप्लॉय करायचे ते ऍक्टिव्हेटर क्लिक करेन. ऍक्टिव्हेटर क्लिक झाली की ती डिप्लॉय होणार. बट ऑब्विसली मला ही आज नाही करायची डिप्लॉय, नाही तर फटकन ती डिप्लॉय होऊन जाईल. क्लिअर आहे? तुम्हाला नसेल समजलं तर हा व्हिडिओ परत एकदा मागे जाऊन बघा. मी थोडक्यात परत एकदा एक्सप्लेन करतो. काय केलं, मी स्ट्रॅटेजी क्रिएट केली. क्रिएट कशी केली, इथे क्लिक करून केली. क्रिएट तुम्हाला समजली. आता मला काय करायचंय, मला अल्गो रन करायचा होता. सो मी काय केलं, इथे अल्गो ट्रेडवर गेलो. अल्गो ट्रेडवरती गेलो. इथे ओल्ड व्हर्जन आहे, इथे न्यू व्हर्जन आहे. आता ओल्ड व्हर्जन इथे चालतच नाही. सो डायरेक्ट न्यू व्हर्जनवर फक्त क्लिक केली. जेव्हा मी क्लिक केली, माझ्याकडे जेवढ्या स्ट्रॅटेजी मी तयार केल्या तेवढ्या खाली आल्या. ओके, जेवढ्या स्ट्रॅटेजी तयार केल्या थोडं खाली आल्या. इथे माझं काय झालेलं, इथे मला ऑप्शन होता सेटअप पेंडिंग आणि इथे ऑप्शन होता, ह्यावरती क्लिक केल्यानंतर ऑप्शन होता ऍक्टिव्हेट. सो इथे आलो, ऍक्टिव्हेटला क्लिक केली आणि ब्रोकर माझा लॉग इन होता. सो ऑटोमॅटिकली ते एक्झिक्यूट झाले. क्लिअर आहे? परत एकदा वर जातो. इथे बघा जे जे ट्रेड मी आज घेतले त्यामध्ये काय झालं ते इथे आलंय. आता हा ट्रेडमध्ये काय झालं, 33 रुपये मला लॉस झाला. जस्ट घेतलेला ना मी. सो अल्गोनेच एंट्री केली, अल्गोनेच एक्झिट केली. आता ही स्ट्रॅटेजी वापरा असं नाही, पण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये ना स्ट्रॅडल कसा बनवायचा शिकवलाय, स्ट्रँगल कसा बनवायचा शिकवलाय. सो तुम्ही स्ट्रॅडल, स्ट्रँगल यांसारख्या स्ट्रॅटेजी इथे करू शकता अगदी सोप्या पद्धतीने. केवळ 100 रुपयामध्ये तुमची एक स्ट्रॅटेजी होते. तुम्हाला स्ट्रॅडल करायचं रोज, ओनली 100 रुपीज भरा. रोज इथे तुम्ही स्ट्रॅडल करा. किती पण लॉट करा, फक्त 100 रुपयामध्ये. असं नाही की पर लॉट 100 रुपीज. तुम्ही स्ट्रॅडलमध्ये 50 लॉट घ्या, 100 लॉट घ्या. तुमचं जेवढं कॅपिटल असेल 10 लाख, 50 लाख, 1 करोड तेवढे लॉट घ्या. 100 रुपीज फक्त तुम्हाला चार्जेस लागणार. ते 100 रुपीज कसे विकत घ्यायचे, 500 रुपीज तुम्ही क्रेडिट विकत घेतलं की या महिन्याचे 100 रुपीज तुम्ही स्ट्रॅटेजी सबस्क्राईब केल्यानंतर ते त्याच्यातनं मायनस होतात. क्लिअर? एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला ट्रेड करायचं अगदी स्वस्तामध्ये. ठीक आहे? त्यानंतर परत एकदा अल्गो टेस्टवर जाऊया. ट्रेड तर आपला झाला. आता अजून एक गोष्ट. ठीक आहे, हे मी तुम्हाला दाखवलं. परत एकदा हा डॅशबोर्ड रिफ्रेश करतो तुमच्यासाठी. ओके, आता जाऊया परत एकदा वरती. सो तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये काय काय शिकवलं, तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शिकवलं की कशा प्रकारे आपण इथे ब्रोकर अटॅच करू शकतो, कशा प्रकारे आपण इथे क्रेडिट बाय करू शकतो. आणि मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ट्रेड जो आहे, ठीक आहे, ट्रेड जो आहे तुमच्या समोर लाईव्ह करून दाखवला. बरं, मी परत एकदा सांगतोय की हा कोणतीही स्ट्रॅटेजी नव्हती. ठीक आहे, ही कोणतीही स्ट्रॅटेजी नव्हती. हे तुम्हाला एक डेमो म्हणून 3:21 ची एंट्री, 3:23 ची एक्झिट कशी होते ते दाखवलं. तुम्ही सेम ह्याच्यामध्ये स्ट्रॅडल, स्ट्रँगलच्या स्ट्रॅटेजी क्रिएट करू शकता. तुमच्या ज्या पण स्ट्रॅटेजी क्रिएट होणार ते इथे एक आयकॉन असतो, त्यावर क्लिक करायची आणि इथे तुमचे हे फोल्डर बनलेले असतात. आता मी फोल्डर बनवलेत या नावाने 920 स्ट्रॅडल सिग्नल्स वगैरे, सो म्हणून आलं. सो इथे तुमचा जो पण फोल्डर असेल त्याचं नाव येणार, ऑटोमॅटिकली येणार. त्यावर क्लिक करायची. सर्व स्ट्रॅटेजीज तुमच्या इथे आल्या बघा. माझी सुपर ट्रेंड स्ट्रॅटेजी, स्नायपर एंट्री, HTBT, डेमो 3PM, सर्व स्ट्रॅटेजी इथे आल्या. मी जर महिन्याला रोज एकच स्ट्रॅटेजी करत असेल, समजा मी जर स्ट्रॅडल ही स्ट्रॅटेजी रोज करत असेल महिन्याला एकच, तर माझे फक्त 100 क्रेडिट खर्च होणार. समजा मी स्ट्रॅडल करत असेल किंवा माझी ऑप्शन बाईंग चॅलेंज आपलं सुरू आहे त्याची स्ट्रॅटेजी असेल, किंवा समजा माझी डेल्टा न्यूट्रल असेल, अजून एखादी स्ट्रॅटेजी, समजा माझ्या 4 स्ट्रॅटेजी असतील, तर महिन्याभरासाठी माझे 400 रुपये खर्च होणार. लक्षात येते? समजा तुम्ही आज स्ट्रॅडल केला, आज स्ट्रॅडल केला, 5 दिवसानंतर तुम्हाला ही स्ट्रॅटेजी स्ट्रॅडल न करता स्ट्रँगल करायची आहे. तुम्ही स्ट्रॅडल डिलीट करा, त्या जागी स्ट्रँगल करा. तुमचे 100 रुपीजच यूज होणार त्यामध्ये. क्लिअर आहे? सो एकदम एकदम सॉर्टेड आहे, एकदम सोप्या पद्धतीने आहे की तुम्ही कशा प्रकारे ह्या गोष्टी करू शकता वगैरे. तुमच्या अकाउंटच्या ठिकाणी यूज करायला, मी लिंक करायला हे तुम्हाला शिकवलेले. ओके, सो अशा प्रकारे अल्गो टेस्टचा सॉफ्टवेअर आहे, एकदम इझी टू यूज. हां, तुम्हाला जर ट्रेड करायचं आहे लाईव्ह तरच तुम्ही क्रेडिट विकत घ्या. तुम्हाला ट्रेड नाही करायचं आहे
तर तुम्ही इथे फ्रीमध्ये बॅक टेस्टिंग करू शकता 25 स्ट्रॅटेजीज, कारण तुम्हाला 25 क्रेडिट. सो असं नाही मी बोलत आहे की अल्गो टेस्टला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि क्रेडिट विकत घ्या. लाईव्ह ट्रेड करायचं तरच घ्या, नाही करायचंय काही गरज नाही, नका घेऊ. क्लिअर आहे. अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही ऑन एव्हरेज ट्रेड करू शकता. क्लिअर आहे. ट्रेड कसा करायचा मी ऑलरेडी बऱ्याचदा तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. ठीक आहे. सो सर्वांना जर ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं समजलेलं असेल, काही डाऊट असेल ना, तर मला तुम्ही हे व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या अल्गो टेस्टच्या सॉफ्टवेअरची लिंक दिली आहे, तिकडूनच तुम्ही यासाठी सबस्क्राईब करा. अजून एक गोष्ट, एक इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला या अल्गो टेस्टच्या सॉफ्टवेअरवरती एक स्ट्रॅटेजी बनवून देऊ शकतो, बीटीएसटीची किंवा एसटीबीटी. बीटीएसटी म्हणजे काय? सगळ्यात पहिली गोष्ट आहे, अल्गो टेस्टच्या सॉफ्टवेअरवरती ना पोझिशनल ऑप्शनच्या स्ट्रॅटेजी सुद्धा तयार होतात, पोझिशनल ट्रेडिंगच्या स्ट्रॅटेजी सुद्धा तयार होतात. म्हणजे आपण आधी जे सॉफ्टवेअर बघत होतो त्यात फक्त इंट्राडेच्या स्ट्रॅटेजी आहेत, बरोबर. ज्यात तुम्ही होल्डिंगवाला स्ट्रॅटेजी नाही क्रिएट करू शकत. म्हणजे आज मला ऑप्शन बाय करायचा आहे, उद्या विकायचा आहे, किंवा आज बाय करायचं आहे 10 दिवसांनी विकायचं आहे, किंवा आज सेल करायचं आहे 15 दिवसांनी बाय करायचं आहे. अशा स्ट्रॅटेजी तुम्ही जुन्या सॉफ्टवेअरवरती नाही तयार करू शकत, बट या सॉफ्टवेअरवरती तुम्ही अशा स्ट्रॅटेजी तयार करू शकता, एक्झिक्यूट करू शकता. तुम्हाला जर त्या स्ट्रॅटेजी शिकायच्या आहेत, म्हणजे बीटीएसटी, एसटीबीटी किंवा पोझिशनल स्ट्रॅटेजी शिकायच्या असतील, तर मला ह्या व्हिडिओला कमेंट करा. या व्हिडिओला तुम्हाला मला एक 150 कमेंट्स आल्या पाहिजेत. पोझिशनल अल्गो ट्रेडिंग. पोझिशनल अल्गो ट्रेडिंग म्हणजे काय? अल्गो ट्रेडिंगच्या पोझिशनल स्ट्रॅटेजीज, म्हणजे ज्या स्ट्रॅटेजी मी आज आज एखादी स्ट्रॅटेजी घेऊन ती होल्ड करेन आणि त्याच्या कंडिशन मीट झाल्यानंतर ती दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, 10व्या दिवशी एक्झिट होईल. सो तुम्हाला पोझिशनल अल्गो ट्रेडिंग कशा प्रकारे करायची हे शिकायचं असेल, तर ह्या व्हिडिओला मला केवळ 150 कमेंट्स आल्या पाहिजेत पोझिशनल अल्गो ट्रेडिंगच्या. मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ नक्की घेऊन येईन. क्लिअर आहे. कारण की लक्षात घ्या, मी तुमच्यासाठी एक सोपा स्वस्तामधला ऑप्शन आणलाय. तुम्हालाही माहिती आहे आधीच्या सॉफ्टवेअरमध्ये 1700-1800 लागायचे, 1500 लागायचे दर महिना. मी जे तुमच्यासाठी अशा ऑप्शन आणलं जे 100 रुपयात तुम्हाला देत आहे. सो तुम्हाला ह्यावरती शिकायचं असेल, पोझिशनल अल्गो ट्रेडिंग ह्या सॉफ्टवेअरमध्ये कशी स्ट्रॅटेजी तयार करतात, मी तुम्हाला स्ट्रॅटेजी तयार करून दाखवणार, नवीन स्ट्रॅटेजी. ठीक आहे. पोझिशनल अल्गो ट्रेडिंगची एक नवीन ट्रेडिंग स्ट्रॅटेजी मी तुम्हाला तयार करून दाखवणार, त्याची बॅक टेस्टिंग दाखवणार आणि ती कशा प्रकारे डिप्लॉय वगैरे करायची ते दाखवणार. हवी आहे तुम्हाला? नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जास्तीत जास्त 150 कमेंट्स, जास्तीत जास्त कमेंट झाल्या तर तुझ्यासाठी तो व्हिडिओ नक्की बनवून घेईल. ठीक आहे. जाऊया परत आपण आपल्या त्या मेन स्क्रीनवरती. मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिलात. प्रॅक्टिकल व्हिडिओ देण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला. जो लाईव्ह ट्रेडिंगचा व्हिडिओ आहे आधीच रेकॉर्ड केलेला, तो तुमच्यासमोर इथे सुद्धा तुम्ही अटॅच करून दाखवला. शिकायला भेटलं असेल, व्हिडिओ आवडला असेल, नक्की लाईक करा. सर्व इम्पॉर्टंट लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेतच, त्या बघा. कमेंट नक्की करा तुम्हाला अल्गो ट्रेडिंग कशा प्रकारे वाटतंय, आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.